नमस्कार मंडळी, आणि आत्ता वाजले आहेत बरोबर 10:30. आपण एक लोकल टॅक्सी केलेली आहे, एक गाईड केलेले आहेत त्रिपाठीजी म्हणून. तर आपण फर्स्ट हाफ इकडचे 2 जे पॉईंट्स आहेत ते करणार, आणि नंतर दुपारी 3 वाजल्यानंतर आपण लोकल जी रिक्षा आहे तिकडनं जे आतमधले सगळे मंदिर आणि जे घाट आहेत ते 3 ते अंदाजन 9 वाजेपर्यंत त्याने करणार. तर हे टोटल सगळ्यांचे आपल्याला 3,500 रुपये झालेले आहेत. तर इकडे गार्गी आहे, पूर्वी साक्षी आणि आई बसले आहेत, आणि त्या साईडला ते गाईड आणि हे ड्रायव्हर आहेत अर्टिगाचे. तर आता आपण करणार आहोत अयोध्याप्रमाणे. आणि आज आहे सुरवी, आज कितवा दिवस आहे? 31 तारीख आज, 31 मे 2029, 2024, 31 मे 2024. तर गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर आता आपण आलेलो आहोत गुप्तार घाटमध्ये, जिकडे भगवान राम आणि लक्ष्मण यांची त्यांनी जलसमाधी घेतली. हा घाट आहे, असं आहे. चांगलं अभिषेक त्रिपाठी म्हणून आम्ही गाईड घेतलं आहे, तर त्यांनी चांगलं इकडे एक्सप्लेन केलं. आता एका देवळामध्ये जाणार आपण. ऐंशी वर्ष जुनं टेम्पल आहे रामाचं, असं आहे. तर आपण आता आलेलो आहोत अयोध्यामध्ये सूर्यकुंड या ठिकाणी. तर इकडे भगवान श्रीरामांचा जन्म झालेला, आणि त्या टायमाला सूर्य नारायण जे आहे ते इकडे 1 महिन्यांसाठी वास्तव्य केलेलं, अशी मान्यता आहे, म्हणून हे नाव सूर्यकुंड असं आहे. तर हे आहे इकडचं सूर्यकुंड, मस्त जागा आहे आणि बऱ्यापैकी साफ आहे, आणि हे मंदिर आहे असं. तर नमस्कार मंडळी, आणि आता आपण जाणार आहोत कनक भवन आणि दशरथ भवन या ठिकाणी. ते बघितलं तर इकडे गाडी, आपण रिक्षा घेतल्यात 2. ही समोर आपली गाईड आहेत. थोडंसं चालायचं आहे, आणि समोर भवन आहेत सगळे दोन्ही, ते बघूया आता. तर हे आहे कनक भवन, हे बघा मस्त आहे. हे स्टॅच्यू जो आहे तो शबरीचा आहे, आणि हे जे आहे हे आहे कनक भवन असं. मस्त दर्शन झालेलं आहे. तर आता आपण चाललेलो आहोत, कनक भवन बघितलंय. आता आपण बघणार आहोत दशरथ महल. ते समोरच तुम्ही बघाल तर दशरथांचं महल आहे, आणि त्याच्या अपोजिटला शीश महल पण आहे. तर बघूयात.
कि राम लला सरकार तक आपकी आवाज जरूर पहुंचे। अरे आप लोग अयोध्या धाम में जयकारा नहीं लगा सके तो कहीं कोने में आप लोग जयकारा नहीं लगा सकेंगे। देखिए, जो भारत के और सनातन की सबसे जो विजय हुई है वो अयोध्या धाम की प्रथम नींव है जो विजय हुई है। तो इस कोने में आप लोग